नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांचे मेसेज वगैरे येतात, कमेंटा करतात की व्हिडिओ कसे बनवतात ते आम्हाला सांगा. तर आज मी तेच करणार आहे, थोडक्यात माहिती देणार आहे तुम्हाला. एकदमच काय मी शिकवल्यावर तुम्हाला येणार नाही. बऱ्याच जणाला ज्यांना चित्रकला वगैरे थोडे चित्र वगैरे काढता येतात त्यांना बहुतेक याचा फायदा होईल. एकदमच असं बेसिक पासून तर सुरुवात करायची म्हणलं तर ते लई अवघड होईल. तर ज्यांना ज्यांना अशी बेसिक थोडं चित्रकला येते त्यांना त्यांच्यासाठी हे फायदा होईल माझ्या व्हिडिओचा. तर मी सगळ्यात आधी हे बघा, हे जे दिसाले ॲप्लिकेशन, याचं नाव आहे फ्लिपा क्लिप. हे ॲप्लिकेशन आहे, याच्यावरच आपण व्हिडिओ बनवतो. चला तर आता मग त्याला ओपन करूयात आपण. बघा हे काय फ्रेम आली रे. ठीक आहे, हे असं ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर एक मिनिट परत पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. हे बघा, हे बटन दाबल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर ते ॲप्लिकेशन मधात हे असं सगळं काही तुम्हाला दिसल. आता तुम्ही जेव्हा नवीन ओपन करसाल तेव्हा ते फक्त एक दोन अशा प्रोजेक्ट असतील. आता हे मी माझे प्रोजेक्ट केलेले त्याच्यामुळे हे लई मोठे त्याच्यामध्ये दिसतील हे खाली. ठीक आहे, सोडायचा विषय. तर हे असं पहिले तर तुम्हाला हे असं सगळं दिसेल. आपल्याला नवीन प्रोजेक्ट जर चालू करायचा असेल तर हे जे बटन दिसाले अधिकचं प्लस हे अधिकचं प्लसचं बटन आहे ना, याच्यावर क्लिक केल्यानंतर हे प्रोजेक्ट नेम, तुम्हाला नाव वगैरे द्यावं लागेल. काय द्यायचं ते तुम्ही ते तुमच्या मनानं बघा. आता मी तरी देतो, काहीतरी देतो याला, डांग डिंग डुंग डडांग डांग काय आहे ते मायला. ठीक आहे, आता हे कलर आहे तुमचं जे पेज असणार आहे खाली बॅकग्राऊंडचं, तर कसा असणार त्याचा कलर, तर तुम्ही ते कलर निवडू शकता याच्यावर जाऊन. याच्यात हे काळा नाही पाहिजेत रे, काळा नको मला. हेच मी वापरत असतो. हे डोळ्याला जरा जास्त त्रास होत नाही. हे पॉईंटले डोळ्याला त्रास देतो. हे काही कामा नाही. हे कलर हे कोणता कलर आहे, मातीसारखा कलर. घ्या तो कलर, मी पण तेच घ्यायला होता. आता इथं चूज कॅनव्हास साईज निवडा. तुमच्या व्हिडिओची जे साईज आहे, तुम्हाला कशासाठी बनवायचा व्हिडिओ, यूट्यूब, टिकटॉक, काय इंस्टाग्राम. मी तर सध्या यूट्यूबचंच बनवतो. हे 1080 घ्या, मी घेतलं ते. आता ये चूज फ्रेम पर सेकंड. याचं भानगड अशी आहे, एका सेकंदामध्ये किती फ्रेम दिसणार. किती? 12. इथं ऑप्शन असतात 12चं आहे, 13चं आहे. 12चं मला 12 हे मी जे वापरतो ते 12चंच वापरतो. सोपं आहेच ते जरा. लोक काही लोक बापा हे 24चं वापरतात. हे लई बेकार आहे 24चं. एका सेकंदामध्ये 24 फ्रेम लय होतंय की, 12चंच बरं आहे आपलं. म्हणजे एका सेकंदामध्ये 12 फ्रेम चालतात. तुम्हाला सांगू का, हे जे आहे ना ऑप्शन, याचं एवढं ताणच घेत नाही मी. 12चं ठेवून देत असतो. आणि त्याचं मला माहीत नाही किती फायदा होते मला, पण ठीक आहे. ओके, ते आता चला आपण क्रिएट प्रोजेक्ट चालू करू. आता क्रिएट केल्यानंतर हे बघा, हे सगळं हे असं तुमच्या समोर येत आहे. ठीक आहे, आलं. आता बघा इकडे काय हे, इथं म्युझिकचं बटन दाबलं. हे बघा कॉपी पेस्ट, हे प्लसचं हे काय चिन्ह, हे फ्रेम. इकडे व्हिडिओ चालू बंद करायसाठी दिलेलं हे. इकडे लेअर आहेत. आता लेअरचं भानगड हे बघा, लेअर आहेत म्हणजे याच फ्रेमच्या ट्रान्सपरंट लेअर आहेत. या आपण इथं जर काही चित्र काढलं तर या लेअरचा आणि या लेअरचा काही संबंध येणार नाही. हे वेगवेगळे लेअर आहेत. तर आपण समजा इथं या फ्रेमवर जर आपण एखाद्या कॅरेक्टरचं डोकं काढलं चित्र, तर इथं पण तिथं ते डोकं काढू शकतो. इथं बाकीचं शरीर, मग इकडं हात, मग खाली पाय, मग त्याच्या खाली बॅकग्राऊंड असेल आपलं. ठीक आहे, एवढं काय नाही. आणि हे आहे ब्रश, हे आहे इरेजर, खोडरब्बल. आम्ही खोडरब्बलच म्हणतो लहानपणापासून. आणि हे जे आहे याला काय म्हणतात याच्या हे मलाही माहीत नाही. मी 1 वर्षापासून 2 वर्षापासून वापरायलो हे ॲप्लिकेशन. याला काय म्हणतात
पण याचं काय काम आहे माहिती का मित्रांनो? याचं काम समजा हे आहे बघा, तुम्हाला सांगतो. समजा मी इथं काही असं काढलं तर हे जे आहे ना, याचं काम हे दाबल्याच्या नंतर हे करून असं करू शकतो. म्हणजे अरे एक मिनिट, असं करू शकतो, इकडे नेऊ शकतो, इकडे नेऊ शकतो, कुठेही नेऊ शकतो. किंवा हे असं केल्यानंतर डिलीट पण होते. आता डिलीट केलेलं वापस आणायचं असेल तर हे खालचं बटन एंडो का गंडो काय माही, चला हे काय डिलीट करून टाकू. हे काय कलर, याला असं केल्याच्या नंतर इथं कलरचं ऑप्शन येते बघा, कलर. आता एखाद्या कॅरेक्टरला, चेहऱ्याला त्याचा कलर वेगळा, एक शर्टला वेगळा कलर द्यायचा. शर्ट म्हणलं, शर्ट आंगडं तर त्याला वेगळा कलर द्यायचा असेल तर हे असं बघा, कमी जास्त कलर आपण कोणता घ्यायचा, कोणता निवडायचा, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. असं केलं की भकास सगळा सत्यानाश. असं नाही करायचं. मागा एंडोवर जा, एंडो हे इथं एंडो आलो वापस. आणि टेक्स्ट आहे, टेक्स्ट देऊ शकता तुम्ही काही पण, डांग डांग खटाखट. ठीक आहे. लफडीवाडी वाडे, अरे लव शंभर काही होती राव, लफडेवाडी. हे बघा असे. चला हे पण डिलीट करून टाकू. तर आता हे पेनचं भानगड काय, तुम्हाला पेनचं सांगायचं होतं. हे बघा, हे पेनवर क्लिक केलं ना तर इथं ब्रशचं ऑप्शन येते. ब्रशवर क्लिक करा, पहा मारनाच्या ब्रशेस येतात. लहानपणी एक पेन भेटत नव्हता रे, माय लावले ते. आम्ही कांडे घेऊन जायचो, 1-1 रुपयाला कांडी भेटायची. ती कांडे घेऊन जायचो, कांडीनच लिहत बसायचो. ती वर पेनाची तिथं कवर भेटायचीच ना, आम्ही कांडीनच लिहायचो. याच्यात पहा ना आता, हे पेन आहे, सॉफ्ट पेन आहे. हे कोणता आहे का ना, हे पेन वाचा तुम्हीच आता. ते हे स्केचचं आहे, एअर बरस डार्क, या असे सगळे आहेत बा. हे मला आवडलं. याच्यामध्ये काय माहिती का, केस बनवू शकतो, केसाचा कलर काळा करू शकतो, केसाचा आकार वाढू शकतो. हे बघा, हे केस मस्त आहे नी. हे आईबरू झाली रे, अवघड. याला जर समजा ठीक आहे, हे असं आहे. तर हे पेनवर आता आपण कोणता पेन वापरणार, तुम्हाला जे वापरायचं तुम्ही वापरू शकता. आता मी आता पहिला पेन ब्रश, तर मी हे पेन आहे पण हे ब्रश आहेत सगळे, तुम्हाला जे वापरायचं ते वापरू शकतो. तर मी हा पहिलाच वापरला पेन म्हणून. आता याची साईज आपण छोटी मोठी करू शकतो. आता 1वर काय होतं, हे 1वर बघा लई बारीक, 12वर थोडंसं मोठं, लई जाड. हे बघा असं हे केवढंही होऊ शकते सगळं. आता ह्याच्यावर जा, सगळं बंद करा. हे तुम्हाला माहीत झालं आता ह्याचं भानगड. हे लेअरचं पण कळालं. आता आपण हे जे बॅकग्राऊंड तयार करू. आता हे मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसायलं ना, हे बेस, याला काय म्हणू आपण, चला आपण याला एक पेजेस म्हणू. याला कॅनव्हास म्हणतात, काय म्हणतात की बाबा मला नाही माहीत, तुम्हीच करा ते. आता बघा, पण मी ते याला पेजेस म्हणत असतो किंवा फ्रेम म्हणत असतो. ही फ्रेम आहे, आपण फ्रेम वाढवू शकतो, पण किती पण वाढवू शकतो. ठीक आहे. हे असं आहे. तर हे असं आहे. तर तुमच्यासमोर याला काय माहिती आहे का, याच्यावर तुम्हाला कॅरेक्टर भेटणार नाहीत. इथं तुम्हाला बॅकग्राऊंड भेटणार नाही. इथं तुम्हाला पेन दिलेलं आहे, खोडरबल दिलेलं आहे, कट करायचं दिलेलं आहे, ही बकेट दिलेली आहे. तुम्हाला काय जेवढा कलर टाकायचा ते तेवढा कलर टाकू शकता. हे सगळं दिलेलं आहे आपल्याला. हत्यार हे सगळे हे वापरून आपल्याला सगळं तयार करायचं. हे पेन घ्या, खटाखट तुम्ही असं बनवा ना बॅकग्राऊंड. मायला हे झाड पहा, हे असं झाड कसं झाड झाले, काय कामा नाही, असं नाही. बॅकग्राऊंड मित्रांनो टाईम लागतो बनवायला, पण मी काय करतो, माझ्याकडे एक ट्रिक आहे, सोपी आहे. मी डायरेक्ट गावात मला जे बॅकग्राऊंड, जे लोकेशन चांगलं आवडते का, त्या लोकेशनचा फोटो घेत असतो आणि ते लोकेशन याच्यात आणत असतो आणि मग त्याला रंग देत असतो आणि मग ते बॅकग्राऊंड म्हणून वापरत असतो. तर तुम्हाला सांगतो मी कसं करायचं. हे जे 3 डॉट दिसाले ना कोपऱ्यात,
याच्यावर दाबल्याच्या नंतर हे असं ओपन होतं आहे. ॲड इमेज. आता ॲड इमेज कुठून येणार? गॅलरीतून येते. हे दाबल्यानंतर गॅलरीत जायचं. ब्राउझर आहे हे मी ब्लर करणार आहे कारण की याच्यामध्ये बाकीचे काही फोटो असतील माझ्याचे. चेहरा नाही दाखवायचा ना मला, तर ते दिसू नये म्हणून. आता हे बघा, हे मी एका ठिकाणी गेलो होतो तुळजापूरला, तेव्हा मला हे बसस्टँडचं बॅकग्राऊंड लय आवडलं होतं. तर मी आता फोटो काढून ठेवला होता. म्हणलं हे कुठं ना कुठं वापरू आपण. आता हे आल्याच्या नंतर बघा हे कमी जास्त होऊ शकते इथं. ठीक आहे, याला आपण साईज व्यवस्थित करून घेऊ याची, म्हणजे आपल्या कॅनव्हासवर आपल्या फ्रेम आपल्या बोर्डवर हे व्यवस्थित बसलं पाहिजे. बघा बसलं. आता हे कोणत्या लेअरवर आहे ते पाहावं लागतं आपल्याला. हे 5व्या लेअरवर आहे. नाही 5व्या लेअरवर नाही ठेवायचं काहीच, त्याला 1 नंबरच्या लेअरवरच ठेवायचं. वरच्या लेअरवर आपले कॅरेक्टर येतील ना. हे बघा आता हे सगळ्यात खालच्या म्हणजे 1 नंबरच्या लेअरवर आलं. आता हे पेन घेतला तर मोडू पण शकते. हे बघा मोडलं का? हे असं होते. तर काय करायचं, आपण दुसऱ्या लेअरवर जायचं. आता हे असंही वापरायला काय नाही, असंही वापरू शकतो आपण, पण हे असं नाही वापरायचं. याला चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आता याला थोडंसं आपण आता काय करू, कलर देऊयात. हेच कलर राहू द्यात. हेच जे आहे आता हे गेरुवा कलर, हे भीतीचा जो कलर हेच वापरायचं आपल्याला. हे असंच राहू द्यायचं. फक्त याला थोडंसं अजून थोडंसं नवं करूयात आपण. तर काय आहे, दुसऱ्या लेअरवर गेल्याच्या नंतर आता कामाला सुरुवात करू. हे काय बरंच पहिला पेन घेतो आपण. आता याचं साईज बघा काय, साईज कमी करावं लागेल याची, जास्त साईज नाही. याच्या हिशोबानं किती मोठं होईल का जास्त नाही? ठीक आहे, एवढी साईज ठीक आहे. आता हे जे आहे ना, आता काय होते माहिती आहे का, आपलं काय होतं आता हे एवढं सरळ कधी कधी ना स्ट्रेट लाईन येत नाही, वाकडी तिकडी होती. तर याचा फायदा तेच आहे की हे जर आपण घेतलं ना हे, तर हे जे आहे ना आपल्याला इथं जर ठेवलं आपण आणि हा भाग इथं जर ठेवला आणि बरोबर याला स्केल पट्टीसारखं वापरू शकतो आपण. याला बरोबर स्ट्रेट लाईनसारखा यूज होऊ शकते असं. ते मी असंच वापरत असतो. ठीक आहे, आता फटाफट आपण बॅकग्राऊंड तयार करू. मला पण लवकर करावं लागेल, तुम्हालाही जास्त वेळ नाही आता करून ठेवत. पण आता फटाफट कामाला लागूयात आपण. ठीक आहे, थोडंफार आता जागा हे फोटो थोडासा वाकडा आलेला आहे म्हणून हे बघा आता इकडे तिकडे चाललंय. पण ठीक आहे, एवढं काय नाही. त्याला व्यवस्थित करायचं का, व्यवस्थित करायचंच असेल लयच ते मायला तर डोसक्याला ताण देत असेल तर थोडंसं मग आपण असं करू शकतो त्याला. ठीक आहे, तुम्हाला वाटत होतं असं नाही करत, तसं करू. हलायला दे. घ्या आता इकडे याला. आता ह्या पिलरला इथं पहा. आता हे पण पिलर व्यवस्थित करून घेऊ. लाईनिंग करून घ्यायला फक्त मी याला. आता त्याच्यात कलर नंतर भरणार आहे. हे पहा इथंही देऊ का, तेही द्यावं लागेल ना. असं कसं चालेल, इथंही देतो कोपऱ्यात. ठीक आहे, मला तर वाटतं हे कोपऱ्यातली कॅन्सल करू, नंतर बघू आपण. हे सर जे समोरचं दिसायला ना, समोरचं आधी करून घ्यावं लागेल. समजा उभ्या लाईनी झालेल्या आहेत आपल्या, आता आडव्या लाईनी. हे काय नाही, फक्त खालचा भाग हे जे भाग ना असं धरून हे इकडं फिरवलं की हे इकडे फिरतं, झालं स्ट्रेट. आता बरोबर त्याची लाईन आपल्याला जशी पाहिजे तशी आपण घेऊ, लावून दे. ठीक आहे, तुळजापूर. वा वा वा, हे तुळजापूर बघा तुम्ही पण. तू बघा तुळजापूरला गेलो होतो मी. कशाला गेलो होतो मी, कानो गेलो नव्हतं वाटते, बसस्टँडलाच होतो. गाडीत बसलेलो होतो, गाडीतून फोटो गेले नाही, उतरलो नाही तुळजापूरला. कशाला बोंबलं, काही करतो मी, फिरत असतो इकडे तिकडे. कसं आहे मित्रांनो, फिरायला पाहिजेत. फिरलं ना तर माणसाला ना माणसं कळतात. प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळी माणसं भेटतात, भाषा, सगळ्यात महत्त्वाचं स्टोऱ्या. प्रत्येक माणसाची काही ना काही वेगळी स्टोरी असते. ए काय बोलायलो मी, हे महत्त्वाचं काम सांगायचं सोडून इकडे घुसायलो. हे असं आहे मग. बघा झालं. वरची तर लाईन झाली आपली. आता खाली
खालीवरी केले. रोड बांधणारा ना खाडीवरी बांधला का, फोटो काढणारा ना खाली फोटो असा वाकडा काढला काय माहिती. ठीक आहे, मी आज वाकडा काढला असं. झाला, खालची लाईन झाली व्यवस्थित. तरी इथं हे झालंय, पण ठीक आहे, आपण ते भाग नंतर बघू. आता हे 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 इथला इकडून व्यवस्थित करा. इकडं लाईन मारून घ्या, खाली घेऊन जरा खाली जरा वरी हे घ्या. हे कुठंच अशा खिंडी फिंडी नाही ठेवायच्या बरं का. खिंडी सोडलं की कलर इकडला इकडे जाते. पाहायचं का तुम्हाला कसा कलर जाते ते. पहा, इथून कलर जाते देऊ, इकडं तर नाही कुठंच खिंडी. या खिंडीमुळे ते कलर गेला तिकडं. त्याच्यामुळे अशा खिंडी आहे ना मोजून घ्यायच्या. पेनानं घ्यावं लागतात त्या. घेतली, आता टाकून पाबर कलर जाते का. आज ऐकू मायला मी आवाज चेंज केला होता का नाही. म्हाताऱ्याचा आवाज सुटला बरं, कॅरेक्टर सुटलं की सत्यानं होते मग. हां ठीक आहे, ते कलर नाही पाहिजेत आपल्याला. हां, तर आता हे राहिलं की हे राहिलं, इथलं राहिलं नाही का. घ्या इथं पण वरबडून. हिला हे इथं काय लावायचं काम नाही. इथं आपण हाताने हे करू शकतो. वा, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा कॉलम झाला व्यवस्थित, हे सगळं व्यवस्थित झाले. आता हे जे बनवले डिझाईनवाल्यानं, हे विचारायचं कशाला आपल्याला हे करायचं. जसं आहे तसंच त्याला ठेवून देऊ, फक्त त्याला आपण व्यवस्थित जरा नवं करून देऊ. हे फक्त चित्र काढायचेच कामं नाही. हे तर तुम्हाला नंतर तुम्ही आज तुम्ही कलर फिलर द्यायचा तुमच्या घराला, कोणता कलर सूट होईल काय होईल त्याचंही करू शकता तुम्ही. तसंही करून पाहू शकता. हे काही माझं ऐकू नका बरं का. चित्र काढायचे तर चित्रच काढा. ठीक आहे, झालं. ठीक आहे, हे जवळपास आपण समोर दिसणारे सगळं जे आहे ना कवर करून घेतलेलं आहे. आता आपण याला मस्त छानपैकी कलर देऊ. आता हा कलर असाच कलर द्यायचा ना आपल्याला. बघा हे कलर एकदा बघून घ्या. आपल्याला असाच कलर द्यायचा आहे. पण आता हे असा कलर कुठून आणायचा. आता काय करा. हे पहा, हे कलर हे दिसायले ना, हे याला दाबल्यानंतर हे येते. कोणता कलर पाहायचा तुम्हाला. लाल पाहिजेत, हे भीतीचा कलर पाहिजेत. भीतीवर क्लिक करा, बरोबर त्याच्यात कलर तो मॅच झाला. टाक 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 टाक, झाला का नाही. इकडं पहा, इथं बुजलं नाही मग याच्यात घुसला कलर. पुन्हा मग बॅग जा, हे खालचं हे याला आधी बुजून घ्या पेनवर जाऊन. हे असं करायचंच नाही, आधी पेन बुजून घ्यावं लागते. आता देऊन पहा बरं कलर दिला का नाही. सगळ्याला व्यवस्थित कलर दिला आहे आपण. हे पहा जमलं का नाही. इथं भानगड झाली, इथे सुटला पहा. मागं जा, परत पेन घ्या, एवढं करून घ्या आणि परत त्या बकेटीवर जा. बकेटीवर कलर द्या. झालं. आता हे गेरवा कलर येतं आपल्याला. गेरवा कलर परत तसं कलर घ्या. हे इथं दाबल्यानंतर येत आहे. हे बघा, आता हे गुलाबी व्हायला थोडासा वेगळाच आहे. आपल्याला गेरवा कलर तयार करायचा, इथं तयार करू शकतो पण असंही तसं. झालं. हे पहा, हे कोणतं आहे, हे वेगळं दिसायला आहे. असंच झालं. झालं का नाही व्यवस्थित. आता खाली जे रोड दिसायला आहे, या रोडला पण आपण वेगळा कलर देऊ शकतो. तर ठीक आहे, आपण हेच कलर द्यायला राहू देऊ असंच. मायला इथे वेगळंच दिसायला. पहिली गोष्ट तर हा फोटो जो आहे ना तिरपा झाला आहे. तिरपा याला सरळ करता येईल, नंतर करू त्याला सरळ. ठीक आहे, पण हे काही मॅच होईना. त्याच्यासाठी आपण काय करू, पेनचा वापर करू. आणि खाली स्केच दिसायला ना, स्केचचा ऑप्शन, स्केचचा बरंच घ्या. याच्यावर जा आणि इथं घ्या कलर देऊ. त्याची हे वाढवा ओपेसिटी, ते साईज वाढा. ओपेसिटी काय म्हणू मी, असं कलर द्या बोटानं. मी माझ्याकडे पेन्सिल आहे,
हे मी टॅबलेटवर करायलो मित्रांनो, हे मोबाईलवर पण करू शकतो आपण. मी 1.5 वर्ष मोबाईलवरच केलं. छोटासा मोबाईल होता माझ्याकडे, अँड्रॉइड सॅमसंग, तर त्याच मोबाईलवर केलं मी. आत्ता टॅबलेट घेतलं, 1 वर्ष झालं असं झालं का नाही. हे पहा, ओके एकदम. खालची लेअर आपण इथं क्लिक केलं ना की ती खालची गायब होती, आणली परत. हे झाला समोरचा भाग. हा आतला भाग जो आहे ना, आता आतला भाग पण आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. फटाफट करून टाकू आपण. आता याला काय करू, या लेअरला वरी खिचतो, म्हणजे वरची लेअर खाली येते. कारण की याच्यावरी जर आपण काही करायला गेलं तर हे याच लेअरच्या वरी येणार. पण हे आपला आतला भाग आहे ना, आतल्या भागमध्ये करायचं म्हणलं की आपल्याला खालच्या लेअरमध्ये करावं लागणार. याच्यावरती केल्याच्या नंतर आता पहा, आता खालच्या लेअरचं जे आहे बॉर्डर ते करून घेऊयात यानं, पेननं. हे परत करूयात हे जे ना. चला पेन घ्या. घेतला पेन. मी आता काय करतो, हे वापरत नाही, हे 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 बंद करतो आणि माझ्या हातानं जाता चालतो. तुम्ही हातानं कसं, मला हातानं फटफट होईल. हे बघा, थोडंसं वाकडं तिकडं होईल पण ठीक आहे, हातानंच केलं ना लवकर होईल. लवकर झालेलं बरंच असतं, हे का नाही. झालं. हे बेंचचं तिथं बसायचं आहे ना बाबा, व्यवस्थित करावं लागेल ते. मी आता काहीच बोलत नाही, तुम्ही बघा फक्त कसं करतो ते. तर बघा मित्रांनो, जवळपास आपलं सगळं काम झालेलं आहे. फक्त हे इथं थोडासा प्रॉब्लेम झाला.
म्हणलं होतं तुम्हाला इथं जागा सोडू नका मोकळी म्हणून, त्याच्यामुळं ते तिथून बुजलं गेलं. आता ते आपल्याला बॅग तर नाही जाणार, ते कुठं झालं ते काही कळणार नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला आता ते पेन्सिलचा वापर करून ते आता जागा तेवढी हे करावं लागणार. खोडरबलचा हे खोडरबल घेऊन काढून घ्या ते जेवढं आपण केलं होतं ते. ठक 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 लगेच काढून घेतो तुम्ही. झालं. आता जवळपास आपलं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. फक्त आता बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला काय नाव द्यायचं ते देऊ शकता. जे नाव होतं ते तर मी सध्या आता तेच नाव देतो, कारण की ठीक आहे. तुळजापूर होतं तिथं, पण तुळजापूर लिहू व्यवस्थित. तुळजापूर म्हणजे बरंच घ्यायचा कुठला दवरच घेऊ रे, हे बरंच घेतो. लाल अक्षरांनी लिहू तुळजापूर. हे काय झालं, एक मिनटं, हे कसं काय आलं परत. हे असं होतं बघा. ठीक आहे, ते झालं. तर आपण आपल्याला या बस स्टॉपला नाव देऊन टाकू तुळजापूर. तुळजापूर झालं. हे असं आहे. आता हे झाडाचं आहे. आता याला झाडाचं पण आपल्याला जर करायचं असेल तर ते पण करू शकतो आपण. ते पण एकदम सोपं आहे, काही विषय नाही. आता झाडाच्या खोडाचा आपण चालू करूया. हे बघा खोडा, अरे पांढरा कलर, ब्लॅक कलर पाहिजेत मित्रांनो आपल्याला. हे झालं, ठीक आहे. चला, झाडाचा खोडाचा कलर. हे झाडाचा खोडाचा कलर कसा असणार आहे, असंच असते. ठीक आहे, हॅलो. आता हे पाती दिसते. आता सगळ्यात आधी हे व्हाईट कलर दिसायला, आपण त्याला आकाशाचा कलर देऊ. सगळ्याच आकाशी कलर झाला. चला, आता पानाचा इकडे आपल्याकडे खाली पानाचा कलर म्हणून आहे.
झालं. हे थोडासा भिंतीसारखा भाग दिसालाय, आपण त्याला विटाची भिंती तयार करू शकतो. इथं हे भाग दिसायला नाही, त्याला आपण विटाचा त्याला विटकरी कलर देऊन त्याला विटाची भिंत आपण तयार करू शकतो. चालू. तर मित्रांनो, आता आपलं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. आता आपल्याला फक्त एवढं करायचं की हे जे नाव आहे, हे नाव भीतीवर घेऊयात आपण. वरच्या लेअरवर आहे ना, हे बघा. आता ही भिंत वगैरे हे सगळंच या लेअरवर, आणि हे सगळंच परत ओरिजिनल लेअरवर. झालं. आता सगळं एक झालं. ओरिजिनल हे बघा, बघा ओरिजिनल कसं आहे. झालं बॅकग्राऊंड. हे आता मित्रांनो, हे तुम्हाला मी बनवतो, हे असंच बनवतो मी, तुम्ही पण बनवू शकता. आता इथं कॅरेक्टर आणायचे. तर कॅरेक्टर जे आहे ना, आता मित्रांनो तुम्हाला हे कॅरेक्टर जे आहेत ना, एक तर तुम्हाला ते बनवता आलं पाहिजेत, बनवताच आली पाहिजे. ते तुम्हाला बनवावंच लागणार ते कॅरेक्टर. आता हे बघा, माझ्याकडं ऑलरेडी बनवलेले कॅरेक्टर आहेत. कोणतं घेऊ वडे आता? हां, चिक्याचं कॅरेक्टर आहे हे बघा. चिक्याचं कॅरेक्टर, याला कॉपी करतो, बॅक येतो, इथे येतो, लेअर. तुम्हाला सांगितलं आधी, पहिल्या लेअरवर आपलं हे असणार बॅकग्राऊंड. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या कुठल्याही लेअरवर आपण आपलं कॅरेक्टर हे करू शकतो, ठेवू शकतो. हे लहान मोठं होऊ शकते कॅरेक्टर. हे बघा, झालं. हे कॅरेक्टर इथं आलं. दुसरं कॅरेक्टर दुसऱ्या लेअरवर. ठीक आहे. आता दुसरं कॅरेक्टर कुठलं? चिंगीचं. हे बघा, कॉपी करा, ठेवा इथं. हे तुम्हाला कॅरेक्टर जर बनवता आले तर लई चांगलं, तुम्ही लगेच व्हिडिओ बनवू शकता. झालं. आपलं बॅकग्राऊंड झालं, कॅरेक्टर तर तयार होते, म्हणून मी कॅरेक्टर पण तिथे आणून ठेवले. पहिल्या लेअरवर बॅकग्राऊंड, ते त्याच्या वरच्या लेअरवर जे रिकाम्या लेअर आहेत, मला इथे ठेवू शकलं असतं मी, इथं ठेवलं, त्याच्यामुळे इथे कुठेही ठेवू शकतो, त्याचा काही विषय नाही. पण या लेअरवर नाही ठेवायचं. जर या लेअरवर जर ठेवलं तुम्ही तर प्रॉब्लेम काय होऊ शकतो ते बघायचं असेल तर पहा. आता समजा हे कॅरेक्टर इथून पेस्ट केलं, आपण कॉपी केलं. जर या लेअरवर आपण जर ते ठेवलं तर नंतर त्या कॅरेक्टरला आपल्याला हलवता येणार नाही. काहून? जर का त्या कॅरेक्टरला आपल्याला हलवायचा प्रयत्न केला तर असं होते, बॅकग्राऊंडच निघून जाते. त्याच्यामुळे ते नाही जमत. बॅक जा, जिथं होतं ते कॅरेक्टर तिथं ठेवा. ठीक आहे. हे असं आहे. तर आपलं हे झालेलं आहे. कॅरेक्टर झालेत, बॅकग्राऊंड झालं. आता आपल्याला यांना आपल्याला काय म्हणतात त्याला, डायलॉग द्यायचे. ऑलरेडी मी मोबाईलातच ते रेकॉर्ड केलेले डायलॉग,
तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. आधी पण ह्या ॲनिमेशनमध्ये सगळ्यात आधी आपल्याला स्क्रिप्ट लिहावी लागते आणि त्याच्यानंतर मग रेकॉर्डिंग करायची डायलॉग. तर मी ऑलरेडी केलेलं आहे. हे आपण केलं खालचं बटन, हे बघा परत दाखवतो. हे ऑडिओ दिसाले कोपऱ्यामध्ये, हे दाबल्यानंतर असं येतं आणि इथं हे जे प्लस आयकॉनचं दिसाले चिन्ह इथं क्लिक केल्यानंतर हे बघा व्हॉइस मेकर, ऑडिओ लायब्ररी, ऑडिओ रेकॉर्डिंग. इथं पण रेकॉर्डिंग करू शकता तुम्ही डायरेक्ट. हे दाबून धरलं तर रेकॉर्डिंग चालू होती. पण हे मी काय करत नाही, ते मी हे जे ऑडिओ ऑडिओ आहे ना इथं जात असतो आणि माझे जे ऑडिओ आहेत जुने, मी आता हे बघा काय चिक्या आणि चिंगीचा घेतलं इथं ठेवलं. चिंगीचा डायलॉग काय एकदा बघा तुम्ही. ठीक आहे, चल आपण घर घर भांडी खेळू. ठीक आहे, काय आपण घरघर भांडी खेळू. हे काय आता ही गॅप आहे ना, सॉरी एक मिनिट परत तुम्ही बघा, तुम्हाला पण बघायचं ना ते. हे बघा आता हा गॅप आहे. हा गॅप भरण्यासाठी काय करावं लागतं, या ऑडिओ लेअरवर क्लिक केल्यानंतर हे असं ऑप्शन येतं. इथं जर कॉपी करायचं कॉपी आणि कट करायसाठी ते दाबलं की हे बघा इथेही गॅप आहे. हे पण गॅप भरून टाकू आपण इथं आणि खालच्या लेअरवर घेऊन टाकू ते. ठीक आहे, चल आपण घर घर भांडी खेळू. ठीक आहे, चल आता आपण चिक्याचा डायलॉग घेऊ. हा तेच हे प्लस आयकॉनवर दाबलं, ॲड ऑडिओ, इथं ऑडिओमध्ये गेलं, इथं चिक्याचं घेतलं. हे चिक्या इथून पण आपण कमी जास्त करू शकतो बरं का. घेतला चिक्या काय म्हणते पहा. भांडी खेळू. हे जे ना अनावश्यक नॉईस आहे याच्यामध्ये, हे इथं जर इथं दाबलं आपण इथं हे बघा नॉईस वगैरे जाते, इथून कट करू शकतो आणि याला खाली घ्यायचा. बघा मला नाही खेळायचं. मला नाही खेळायचं. मला बापूला हागायला घेऊन जायचंय. बापू नाही तर जोत्रातच हाकतील. झालं हे कमी करून घ्या. तर आपला डायलॉग तयार आहे मित्रांनो. आता आपला डायलॉग वगैरे येते ते दोन्ही कॅरेक्टरचं तयार आहे. पण डायलॉग कुठपर्यंत यायला लागलेत, 130 फ्रेम पर्यंत आहेत ते, म्हणजे बाकीच्या फ्रेम काम्याचे. तर आता ह्या फ्रेम आपल्याला बनवावं लागणार आहे. मग हेच तर आहे ॲनिमेशन. पण मी काय करतो, बनवत नाही, मी याला कॉपी करतो. कॉपी कसं करायचं, कॉपी काय आहे, इथं दाबून धरल्यानंतर इथं ऑप्शन कॉपी, इथे येते पेस्ट, कॉपी पेस्ट 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 झालं. आता ह्या सगळ्याच्या सगळ्या, आता हे चारीच्या चारी, इथं तर समजा सिंगलच कॉपी होती आणि सिंगलच पेस्ट करू शकतो. पण आपल्याला या किती 5 जर आपल्याला कॉपी करून पेस्ट करायच्या, तर इथं जा 3 डॉटवर जायचं, फ्रेम व्ह्यूअरवर जायचं आणि आता इथं एक दाबून धरा. दाबल्यानंतर असं होतं, नंतर एक क्लिक 2 3 सिलेक्ट करा. इथं खाली हे इथं कॉपी पेस्ट. आता किती पाहिजे तुम्हाला, जेवढ्या पाहिजेत तेवढ्या इथं कॉपी करता येतात. आता माझ्या इथं किती झालेत बघा, आता 200. आपल्याला 130च पाहिजे होत्या, 200 झालेत. म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तच झाले बघा. ठीक आहे, चल आपण घर घर भांडी खेळू.
मला नाही खेळायचं. मला बापूला हागायला घेऊन जायचंय. बापू नाही तर जोत्रातच हाकतील. झालं. आता ओके, आपलं जेवढं डायलॉग डिलिव्हरी म्हणजे जोपर्यंत ते डायलॉगचा ट्रॅक आहे तोपर्यंत आपल्याकडं फ्रेम तयार आहेत. आता आपल्याला यांच्या दोघांच्या लिप्स मॅच करायचे. लिप्स मुवमेंट, हालचाल. तर हालचाल तर कसं करावं लागणार आहे, हे लेअर आहे. आता हे कोणत्या लेअरवर आहे, चिक्याच्या. आता चिंगीच्या लेअरवर जा. हे चिंगीचं लेअर, हे असं आहे. हे चिंगीच्या लेअरवर गेलो. हिचं तोंड पाहायचं. आता हे ब्रश खोलरबल आणि हे काय याला माहीत नाही मला काय म्हणतात ते, पण त्याच्यावर गेल्यानंतर चिंगीच्या जे होठ आहे, होठाच्या मधातून ते इथून खाली तिच्या जबड्यापासून ते एक हे करून घ्यायचं. आपल्याला जेवढा भाग पाहिजे हलवायचा, तेवढा भाग आपण हे करू शकतो. हा भाग काढू पण शकतो, पण आपल्याला काढायचा नाही तो. आपल्याला त्याची हालचाल करायची, एक भास तयार करायचा आहे. तर इथं ठेवायचं. हे टिंब लय महत्त्वाचं आहे. हे टिंब जर का हे लाल कलरचं टिंब दिसाल ना तुम्हाला, हे टिंब जर समजा इथं ठेवलं तर हे बघा याच भोवती फिरणार, पण याला धरल्यानंतर बरं का. पण हे टिंब जर इथं नेलं तर हे असं होणार खालीवरी. तर मग आपल्याला तेच हे टिंब इथून नेलं. आता याला खाली न्यायचं, थोडंसं खाली. तोंड उघडलेलं भास असं वाटतं की त्याने तोंड उघडले. तर तेच आपल्याला फक्त करायचं. आता गेलं, झालं. आता पेन घ्या, पेनाचं टोक बारीक करा, होठ घ्या रंगून व्यवस्थित सेट करायचा होठचा. हे विटून घ्यायचं. ही जी जागा दिसायली त्याला पेनानं जे स्किनचा कलर आहे तिच्या गालाचा, त्या कलरनं ते भरून घ्यायचं. ठीक आहे, झालं. आता हा जो कलर आहे भिंतीचा, तिच्या तोंडाच्या आतल्या भागामध्ये ते द्यावं लागतं. नाहीतर काय होतंय, हे नंतर कॉपी केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या लेअरवर नेल्यानंतर ते असं होऊ शकते. बघा तोंड उघडं दिसणार नाही ना, त्याच्यामुळे ते आपल्याला आधीच्या लेअरला ते कलर द्यावा लागतो. त्याच्यामुळे हा कलर द्यावा लागणार आपल्याला. हे केला, कलर दिला, परत पेन घ्या आणि आता दात व्हाईट कलर. झाले. आता आपल्याला ही 6व्या फ्रेमला आपण ते केलेलं आहे तयार. आता आपल्याला प्रत्येक फ्रेमला ते करायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, हे जे आहे ना, हे क्लिक केल्यानंतर जेवढा भाग आपण आता तिचा चेहरा जे तोंड उघडे केलेलं आहे तेवढा भाग जे आहे ना, जिथून आपण केलेलं आहे का ते सगळं सिलेक्ट करायचं. ते होते. नंतर इथं कॉपी करायचं, कॉपी करून दुसऱ्या फ्रेमवर ते पेस्ट करायचं. मग आता हे काय करायचं, 2-3 फ्रेम सोडून हे 2-2 फ्रेम हे करायचं. अशा 2-3 फ्रेम पुढे न्यायचं आणि 2 फ्रेम नंतर पेस्ट करायचं. असं होतं ते. बघा ठीक आहे, चल आपण घरी. ठीक आहे, झालं. आता कसं आहे ते चिक्या, तर चिक्या तोंड उघडच आहे ना. मग आता तिथे याही फ्रेममध्ये ते उघडच पाहिजे तोंड. याही फ्रेममध्ये उघडच, याही फ्रेममध्ये उघडच, याही फ्रेममध्ये उघडच. चाल चाल. तर ते मग त्या हिशोबाने आपल्याला ते तोंडाचा जो आकार द्यायचा आहे. चाल आल, इथेही उघडं, इथेही उघडं. आता बघा ठीक आहे, चल आपण घरी. ठीक आहे, ठीक आहे, चल आपण घरी. ठीक आहे.
खेळ खेळ ठीक आहे चल आपण घरी घरी भांडी खेळू मला नाही. आता फक्त तोंड उघडे, पण नुसतं तोंड उघडे नाही ना, आपल्याला वेगवेगळे जे आपण बोलत असताना होटाचे जे आकार होतात ते आकार तसे झाले पाहिजे, तेव्हाच ते असं वाटेल की ते बोलायला म्हणून पात्र. त्याच्यासाठी आता आपल्याला इथं काय ची क्या ची आहे ना, इथं 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 थोडंसं आपल्याला घोळ झालेला आहे. तर इथं ची करायचं म्हणजे तिचं होट समोर आलेले पाहिजे. तर हे जे भाग आहे ना, तर आपल्याला हा इथून कॅरेक्टर घ्यायचं, हे मोडून टाकावं लागणार आहे, पण याची गरज नाही. ठीक आहे. आता ची केले ना त्याने ची, तर तसं होटाचा आकार करायचा, ची समोर ची. बाकीचं आधीचं जे आहे तिच्या पोटाचा आकार तो मोडून टाकायचा, पेनानं त्याला कव्हर करून घ्या काळ्या. नंतर थोडंसं व्हाईट दाताचं द्या, आणि नंतर थोडंसं चेहऱ्यावर हे करण्यासाठी ठीक आहे. बा ए बा ठीक आहे चल आपण घरी घरी भांडी खेळू पूर्ण पूर्ण चीचं पाहिजे आपल्याला, पूर्ण ची. तर ना पहिला जे आहे ना कॉपी करायचं, पेस्ट करायचं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं. त्याच्यानंतर जे आहे तोंड उघडलेलं ते डिलीट करायचं. आता झालं का बघा. ठीक आहे चल आपण घरी घरी भांडी खेळू मला नाही. हां, तर आता पहिला भाग झाला ठीक आहे चा चा. आता चाल चाला बघा घ्यावं लागेल, ते कॉपी करा इथून चा. बघा पुन्हा ठीक आहे चल आपण घरी घरी भांडी खेळू चल आपण बघा एकदा. ठीक आहे चल आपण घरी घरी भांडी खेळू मला नाही. झूम केलं होतं, आता बघा. ठीक आहे चल आपण घरी घरी भांडी खेळू मला नाही खेळायचं. मला बापूला हागायला घेऊन जायचंय. बापू नाही तर जोत्रातच हाकतील. हा, तर सेम पद्धत आता हे जे पोरग आहे त्या पोराच्या, हे जे पोरग आहे त्या पोराच्या डायलॉगला आपण तेच करायचे. हॅलो, पोराच्या डायलॉगवर मला नाही खेळायचं. मला आता आपण जसं त्या पोरीला जे तिच्या होटाचा जे आकार दिलाय, हालचाल दिली, तर आपल्याला सेम त्या मुलाच्या पण या चिक्याच्या पण होटाला तशीच हालचाल द्यायची. तर ते कसं करायचं, हे पेनाच्या नंतर कलरबल आणि हे जे दिसायले ना हे घ्यायचं, इथं क्लिक केल्यानंतर पोराच्या लेअरवर जायचं. पोराच्या लेअरवर गेलो चिक्याच्या, त्याला होटाच्या मधातून ते या साईडमधून इकडून इकडं खाली करा. पा वाचलं का तोंड, वाचलं. आता याला काळ्या पेननं आकार दिला का, दिला. आता त्याच्या गालाच्या जे स्किन आहे ती फाटली नाही इथं,
झालं. सेम बॅकग्राऊंडचा जे कलर आहे जे मधात जे हे होता ते द्यावं लागेल. झालं. थोडंसं पेनानं आकार व्यवस्थित करा. आता व्हाईट कलरचे दात पुड्या खाऊ खाऊ काळे झालेले पण करू शकतो आपण. लहान लेकरं इथं पुड्या खात नाही ते. ठीक आहे. पेस्ट करा. कॉपी पेस्टचं समजलं असेल ना तुम्हाला. कॉपी करण्यासाठी हे जे नाही हे हे दाबल्यानंतर आपल्याला जो भाग आपल्याला उचलायचा किंवा कॉपी करायचा त्याला असं फिरवायचं. खाली यायचं इथं फ्रेमच्या साईडला हे कॉपी बटन दाबायचं. आता आपल्याला दुसऱ्या फ्रेमवर जायचं आणि तिथं नेऊन हे खाली त्याच्या साईडलाच पेस्टचं बटन आहे. ते पेस्टचं बटन दाबलं की पेस्ट. मला नाही खेळायचं. आता जिथं जिथं असं वाटतं की बघ असं तोंड उघडलेलं आ केलेलं आहे तिथं तिथं आपल्याला ती या आकाराचं आ आकाराचं तिथं पेस्ट करायचं. नाही. आता मी तोपर्यंत करतो तोपर्यंत तुम्ही बघा. या पोराचं पण आपण तोंड जे आहे ना पुढे गेलेलं करूयात. आधी त्याच्या होटाचा कलर घेतो पेन्सिलनं. पेन्सिलचा आकार थोडासा वाढवूयात. हे आता तुम्हाला तुमच्यावर आहे ते. तुम्हाला जसे चित्र काढता येतात तसं तुम्ही ते करू शकता. थोडासा दाताचा कलर पण देऊयात मधात. दाताचा भास. हे जे आधी जे होट आहेत त्याला त्याच्या स्किनच्या कलरनं मर्ज करून घेतलं. आपल्याला हे होटाचं हे पाहिजेत आपल्याला. त्यासाठी त्याच्यावरती क्लिक करून जेवढा भाग आपल्याला पाहिजे तेवढा भाग आपण कव्हर केला. त्याला खाली पेस्ट करा. कॉपी करा. त्याच्यानंतर जिथं जिथं आपल्याला ते पाहिजेत भाग तिथं तिथं आपण ते पेस्ट करत चालायचं. चालते. मी करतो तुम्ही बघा. काम तसं सोपं आहे पण टाईम येणार आहे. दिमाग थोडा कधी कधी हँग होतो. एखाद्या वेळेस एखादी लेअर किंवा लाईट झाली ना डिलीट होती एखाद्या वेळेस त्यामुळे त्रास होतो. मेहनत व्हायला जातो. झालं पहा आता. ठीक आहे चल आपण घर घर भांडी खेळू. मला नाही खेळायचं. मला बापूला हागायला घेऊन जायचंय. बापू नाही तर जोत्रातच हाकतील. झालं. आता आपल्याला त्यांच्या डोळ्यांची आता जी उघडजाप होती ना पापणांची ती करायची. सगळ्यात आधी आपण चिक्याच्या याला हे करूया. चिक्याच्या स्किनचा कलर इथं जाऊन तो कॅप्चर करायचा. त्याच्यानंतर मग पेन्सिलचा आकार बघा. जेवढा आकार लागते तेवढा घ्या आणि डोळ्याच्या वरून फिरवा. असं वाटतं का नाही की डोळे लावून घेतलेत म्हणून. आता तेवढा भाग आपल्या डोळ्याचा त्यानं कॅप्चर करून कॉपी करायचा आणि जसं जसं डोळे आपण बंद करतो त्या हिशोबानं फ्रेम हिशोबानं ते पेस्ट करत जा. झालं. हे बा. ठीक आहे चल आपण घर घर भांडी खेळू. आता
सेम ठीक. या पोरीच्या पण डोळ्याचं आपल्याला तसंच करायचं आहे. हे बघा, पेन घ्या, पेनवर क्लिक करा, नंतर इथं कलरमध्ये जा आणि हे जे तिच्या स्किनचा कलर आहे तोच तिच्या डोळ्याला द्यायचा आपल्याला. हे बघा, इथं जा, हे दाबल्यानंतर आपल्याला तिच्या डोळ्याचा भाग आपल्याला कॉपी करायचा आहे. ते कवर करून घ्या, नंतर इथं कॉपीवर या, हे इथं, आणि इथं कॉपीवर जाऊन आपल्याला फ्रेम वर जाऊन ते पेस्ट करायचे. जिथं जिथं आपल्याला असं वाटते डोळे बंद करायला पाहिजे तिथे तिथं करायचं. चाल. अंदाजे लावून द्या. मला नाही ठेवायचं. मला देऊन जाते. बाप. बघा मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे, आता सगळं काम झालेलं आहे. एकदा सगळं व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, चाल आपण घरी घरी भांडे खेळू. मला नाही खेळायचं. मला बापूला हागायला घेऊन जायचंय. बापू नाही तर जोत्रातच हाकतील. आता हे तर असा आपला हा व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला मी बॅकग्राऊंड, हे इथं तुम्हाला मी बॅकग्राऊंड सांगितलं, कॅरेक्टर सांगितलं, कॅरेक्टरचं बोलण्याची पद्धत, डोळ्याची हालचाल हे सांगितलं. आता ह्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे हाताची हालचाल आहे, चालण्याची आहे, हे चालण्याची पण सेम तसंच आहे. आपल्याला चालण्यासाठी पण काय तुम्हाला आधी सांगितलं की आता हा कॅरेक्टर जर समजा इथं आहे तर या कॅरेक्टरला इथं आणण्यासाठी हे कॅरेक्टर या कॅरेक्टर आपल्याला ड्रॉ करावं लागणार. ती लंबी प्रोसेस आहे. त्याला आपण एखाद्या वेळेस दुसऱ्यांदा परत मी ते चालण्याचा व्हिडिओ असेल किंवा हात वगैरे वर करण्याचा असेल तर मी ते नंतर मी बनवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा आवडला तर बघा, कारण की मी पण आता पहिल्यांदा बनवतोय असे व्हिडिओ की मलाही असं सांगता येत नाही, शिकवता येत नाही की बाबा कशा प्रकारे सांगू, कारण की मलाच ह्या गोष्टी ना माझ्यासाठी नवीन आहेत. मी आता मला 1.5-2 वर्ष झालेत हे मी करतो याच्यावर व्हिडिओ. तर मी हळूहळू मी याच्यात हे होत चालले, अजून म्हणजे असं पक्का होत चालले. तर तुम्ही पण आता हे व्हिडिओ बघून बघा. आधी सगळ्यात आधी ते ॲप्लिकेशन बघा, ॲप्लिकेशनच्या सेटिंग सगळ्या चालवून बघा, कुठलाही बटन दाबा, त्याच्यात बघा ते काय काय आहे, कसं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाच तर हा व्हिडिओ बघा, नाही तर असे खूप व्हिडिओ आहेत. माझ्यापेक्षा अजून लोकांनी खूप चांगले व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ बघा आणि सुरुवात करा. सोपं आहे, काही विषय नाही. आता आपण याला क्रिएट म्हणजे हे करूयात, आता आपण सेव्ह करूयात. आपण जे प्रोजेक्ट तयार केला ना, मेक मूवी, हे बघा, हे 3 डॉटवर जायचं आणि सगळ्यात खाली जे येते ना मेक मूवी, ते बटन दाबलं की झालं. थोडा वेळ लागेल, जेवढा मोठा प्रोजेक्ट असेल तेवढा वेळ लागेल. छोटा असेल लवकर होईल, मोठा असेल जास्त वेळ लागेल. तर झालं. आता आपला व्हिडिओ सेव्ह झाला आहे. आपण तो गॅलरीमध्ये पण बघू शकतो. तुम्ही अशा पद्धतीनेच करा. फक्त गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर त्याला एडिटिंग ॲप्लिकेशनमध्ये थोडं म्युझिक वगैरे काही थोडं नॉर्मल एडिट करा आणि मग अपलोड करायला आपण तयार. अशा प्रकारे तुम्ही पण बनवा. आणि हे मी बनवतोय टॅबलेटवर, पण हे ॲप्लिकेशन जे आहे ते मोबाईलसाठीच आहे. मोबाईलवरच बनवले मी पण आधी जुने व्हिडिओ. आणि आत्ता पण मी कधी बाहेर असलो तर मोबाईल असला तर मोबाईलवरच बनवतो. तर तुम्ही पण हे सगळ्या सेटिंग दाखवल्यात या सगळ्या मोबाईलवरच आहेत. मग छानपैकी मस्त करा. कुठलाही मोबाईल असो, अँड्रॉइड मोबाईलवर हे ॲप्लिकेशन चालते. करा आणि बघा. काही प्रश्न असले तर मग कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.